आता बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची। मुंबईच्या कोस्टल रोडला मुंबईकरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती कळते। जवळपास 14,400 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या कोस्टल रोडवर दररोज 1,30,000 वाहनं धावतील असा अंदाज होता, पण सध्या अंदाजे 43,000 वाहनच तिथे धावतात अशी माहिती कळते। या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने। मुंबई महानगरपालिकेचा स्वप्नपूर्ती म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट असणारा एक प्रकल्प म्हणजे मुंबई कोस्टल रोड, जो थेट समुद्रामार्गे जो आहे तो साऊथ मुंबईला एकंदरीत उपनगराला जोडतो। आणि त्या कोस्टल रोड जो आहे तो मुंबईकरांसाठी मुंबई महानगरपालिकेने 14,400 कोटी रुपये खर्च करून जो आहे तो बनवला। पण या कोस्टल रोडला आता मुंबईकरांची नापसंती पाहायला मिळते। खरं तर मुंबई महानगरपालिकेने असा अंदाज बांधला होता की कोस्टल रोड तयार झाल्यानंतर रोज 1,30,000 पर्यंतची वाहनं जे ती संपूर्ण कोस्टल रोडचा वापर करतील, पण ही आकडेवारी आता फिरताना पाहायला मिळते। फक्त 43,000 वाहनच या कोस्टल रोडवरून धावताना पाहायला मिळतात। त्यामुळे एवढा खर्च करून मुंबई महानगरपालिकेने जो मार्ग बनवला त्याला मुंबईकरांची नापसंती का, हा प्रश्न आता निर्माण झालेला पाहायला मिळतो। खरं तर रविवारच्या दिवशी उपनगरातून दक्षिण मुंबईकडे किंवा समुद्रकिनारी येणाऱ्यांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात असते आणि त्याच रविवारी आजही कोस्टल रोडवर जो आहे तो शुकशुकाट पाहायला मिळतोय। जे वर्किंग डेज असतात म्हणजे कामाचे दिवस असतात सोमवार ते शनिवार, त्या दिवशी फक्त 43,000चीच वाहनांची रेलचेल जी आहे ती संपूर्ण कोस्टल रोडवर होताना पाहायला मिळते। खरं तर 1,30,000ची संख्या मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आली होती, पण ती आता फक्त 43,000वर आलेली आहे। त्यामुळे नेमकं ह्याचं कारण काय, याचा शोध आता महानगरपालिकेला घ्यावा लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई कोस्टल रोड।